बरवे झाले बरवे झाले झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले आत्माराम हृदयी आले 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 माफ करा, मागे सरकलो. पहिलंच वर्ष, पहिलीच कीर्तन सेवा, पहिलाच वैष्णव मेळावा. पायाचकडे या गावाला 1984 साली येणं झालं. आमची आजी या गावची, वडिलांचे मामा या गावचे.
स्वानंद सुख निवासी हरिभक्त परायण आसाराम आबा आमचे सासरे. एक सासरे या ठिकाणी आमचे अण्णासाहेब शिवाजी महाराज बसलेले, तसं हे माझं सासरवाडीचं आहे. आजपर्यंत सप्ते भरपूर झाले बरं गावाला. सप्ते झाले, महाराज लोक येत होते म्हणून सप्ते झाले. सप्ते कोण करतं? महाराज लोक. मला अनुग्रह श्रीपाद बाबांचा आहे, प्रबोध श्रीपाद बाबांचा, अधिकार श्रीपाद बाबांचा, ब्रह्ममूर्ती नाना महाराज, छबुलाल नाना महाराजांचा हा शिष्य किंवा त्यांचा मुलगा आहे. या ठिकाणी सगळे वैष्णव आले म्हणून वैष्णव मेळावा आहे. आता वैष्णव कशाला म्हणतात ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणारच आहे. फक्त अभंग कशासाठी घेतला ते सांगतो. ना पासून तर नी पर्यंत हे सगळे संत महाराष्ट्राने उगवून पिलेले त्या संतांमधला एक निळोबे नावांचा शेवटचे जे महाराज आहेत, जे संत आहेत, त्यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये ते काय सांगतात की बर्वे झाले आत्माराम हृदय आले. खूप चांगलं झालं की आत्माराम हृदयामध्ये आलं. सांगू शकतोस का आपल्याकडे कोण कवय यश कवय यम कवय यश कोणी बोलू शकतं का? मला खिचडी खायची सवय मध्ये मध्ये आहे आणि समजून घ्या तुम्ही. ते काय फॉरेन महिने नाही. असो, हे कशामुळे शक्य झालं तर सद्गुरूंनी माझ्या कृपा केली आणि माझी वस्तू मला दाखवली. या डोळ्याने भर दुपारचा सूर्य दिसत नाही, आता ते दिसेच नाही राहणार. तुमची वस्तू तुम्हाला दाखवण्याचं कार्य सद्गुरूंनी केलंय. ती वस्तू काय? ती वस्तू मी पाहिली. जिकडे तिकडे मला गोविंद दिसायला लागला, तिच्यामुळे एवढा आनंद झाला. चुकीचं आहे का? जे गातो त्याचा ढेकर. कारण नमस्कार करायची पद्धत मला अशी की शिकवली. लक्षात ठेवा बरं का. कशी आहे? अर्जुनाला गीता सांगण्यापूर्वी 9 अध्यायाची सुरुवात पण ही आधा कोदंड घेऊन होती. अरुणबाई येरती देई आलिंगन विरुत्ती. सोमा गोमाचं काम आहे का? हो. सोमा गोमानी इथं यावं आणि आपलंच होऊन ब्रह्मांडामध्ये आपलंच बनावं. बरं, हे सगळं करत असताना मी निष्काम झालो. माझं बाबांच्या भाषेत सांगितलं, कर्म हे निष्कर्म झालं. आत्मारामाची मी परिपूर्ण आत्मरूप झालो म्हणून मी निष्काम झालो. अभंगाचा सरळ सरळ समचरणम सरोजम चांदनी लागुधावम जगनीत पाणी मंडना मंडनानम तरुणो तुळशीमाला कंजनम कंजनेत्रम सदैव दोला संविठ्ठलं चिंतया. पांडुरंग धरुव्रत मन मना, पांडुरंग धरुव्रत मन मना, पांडुरंग धरुव्रत मन मना, पांडुरंग धरुव्रत मन मना. त्यांच्यामध्ये कोणाचा? हंस, ब्रह्मा, अत्री, दत्त, नारायण, लक्ष्मण, बळदेव, सखायानंद, शांताबाई, बंडोबाबा, केरोबाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, नाना बाबा, दंडाचा तुम्ही सर्व त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कुठली कथा? जलमवंड्याच्या पलीकडे जाण्याची जी कथा आहे ती. हा मेळावा कशासाठी आहे? वैष्णव कोणाला म्हणतात? फिरायला होतो त्याला भगवे कपडे घाला मला आहे ते बोलतात नाचेल होता गाडी. त्यातले मी समजून या गावाला जावं मी कसा नाचत. नाचू नाचू कीर्तना चरण, नाचू कीर्तना चरण, नाचू कीर्तना चरण, नाचू कीर्तना चरण, नाचू कीर्तना चरण. ज्ञान विफल होती, कीर्तना चरण ज्ञान विफल होती, कीर्तना चरण ज्ञान विफल होती, कीर्तना चरण ज्ञान
परम पांडुरी माझा यातून कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावलं. ज्ञानदीप म्हणजे अहो दिवा. माझ्या गुरुने मला एकांतात नेलं. कुठे नेलं? आपल्याकडे गाई चालणारच आहे, काय म्हणतात गौरक्या नाही तो गुराखी. चांगला शब्द आहे. भगवान श्रीकृष्ण काय करत होते? साध्या गावापासून तर ब्रह्ममूर्तीपर्यंतचा प्रवासाचा व्यक्ती तुमच्या समोर बसलाय. साध्या गावामधून ब्रह्ममूर्तीपर्यंतचा व्यक्ती कोणाची कृपा आहे? गाडी चालताना गाडी हालताना जीव झाला या बेदार, जीव झाला या बेदार, या गाडीचा जीवन ड्रायव्हर, या गाडीचा जीवन ड्रायव्हर, या गाडीचा जीवन ड्रायव्हर. त्या गाडीनं वाढतो कसं अंग माहीत सांगण्यापर्यंत का पॅन्ट फाटेपर्यंत. भगवंताच्या नामात काही पावर आहे की नाही? अरे कैसी मचाए हरि बोली, जरा पी करके देखो, कैसी मचाए गुरु नाम की, जरा पी करके देखो, मचाए हरि नाम की, जरा पी करके देखो, कैसी मचाए हरि नाम की, जरा पी करके देखो, जरा पी करके देखो, गुरु नाम की, जरा पी करके देखो, गुरु नाम की, जरा पी करके देखो, हरि नाम की, जरा पी करके देखो, कैसी जाए हरि नाम की, जरा पी करके देखो. या म्हणतो पीजे का म्हणे रस्ता पुरत नाही पिणार. मी ऐकलेलं या गावाला मी रोज नाही. त्या गावाला रस्ता कसा होईल? जाम पे जाम जीव पीछे हो, रात को पी सुबह उतर जाएंगे. अरे हरि नाम का प्याला पीके दे देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. जी नशा उतरते ती नशा करण्यात काय मजा आहे? दारूच्या बाटल्यामध्ये नशा असली तर दुकानामधल्या बाटल्या वापरल्या नसते का? तंबाखू मध्ये नशा असली तर नशा कोणामध्ये? माणसामध्ये. अच्छा, इथं बसलेल्यांना मी विचारतो हे सोडून, कारण तुकाराम महाराजांचा अवतार बाजूला आहे. पहिला अवतार इकडे राम आहे, इथं गोपाळ आहे, मागे पंकज रुपये आणि दहीचा आहे. तर मग विजय शेच म्हणा करणार विठाला विठाला डोळा समजा मागे जाऊ नाही. मुर्दून मध्ये एक एक डोंगले भेटत नाही, मला 3-3 भेटणार. एक राहतात तर हम नाम सत्य. 4 महादेव, 4 महाकारण देहामधनं चौथं जे महाकारण देह ते बाद करण्यासाठी हा अभंग घेतलेला. पिंपळ निवासी तुकाराम महाराजचे शिष्य 3 वेळा वैकुंठ वाचवून परत आले, एका मुलीसाठी, जमदारांसाठी आणि निळोबारांसाठी. बरोबर. श्रीपाद बाबा कितला अंग होणार. मनुष्याचा येत नाही जात नाही, शरीर फक्त इथं राहतं. आपला प्रवास स्मशानभूमीपर्यंत. तुमच्याकडे सत्यनारायण कितला काम लावतं, कांदेकडे कितला लावतं, वेद कितला शे हे चालत्या तुम्ही सकाळपर्यंत. माझे टाइम थोडा असते. ज्या वाणीने मी बोलतो ती वैखरी वाणी आहे. ज्या वाणीने कंठस्वर सांगतात ती मध्यमा वाणी आहे. भाऊ बोल वाजवतो हा जो आवाज येतो, हा आवाज कानांना किती मधुर वाटतो. तर तुमचा आवाज तुम्ही ऐकायचे का? प्रत्येकाने आपला आवाज ऐकायचा आहे. त्यासाठी हे व्यासपीठ आहे. हा धर्म मंडप आहे. हे वैष्णव मेळावा आहे. वैष्णव त्याला म्हणतात जो नामस्मरण करतो. आता नामस्मरण कसं आहे? लयना उमादारला ठीक आहे, तागाला या, लिंबूला या, काळी कोंबडीला या, मी तिथेच तुमले करी छाची याच्याने उतारा होतो.
त्याच्याने उतारा होत नाही. उतारा जर पाहिजे असेल, माझ्या ताईने उत्तम कीर्तन केलं. आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक उतरवायचंय. कोणी कोणी तूप खाल्लं मगाचा विषय. मी पुरणपोळीवरचं तूप नाही म्हणते. हरिपाठ म्हणता, हरिपाठ म्हणताना काय मागितलं? भोजया मागती पडीला विसर, कोणतं स्वप्न दुपारचे गोळी नाही असते का रात्री गोष्ट असते. हा देव मी आहे, हा देव मी आहे. हा देहामध्ये मी नसून जे काही देहामध्ये चालवतो, बोलवतो, ऐकवतो, त्याची अनुभूती सद्गुरुनाथ करून देतात. आणि त्याच्या वेळेस जे होतं तेव्हा ते तूप टोकलं जातं आणि त्याला आमच्या भाषेत न म्हणतात, साधू संत भाषेत प्रबोध म्हणतात. किती जणांना प्रबोध झालाय बरं? हात वर करा. वा 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 वा, मोजकाच लोक आहेत वाले. मी आधी दोघून तर झालं गंडे मला मागे उभा होतात. जेवण रे, जल्दी जेवणा, मला बी जेवण आहे ना. तसं याचे मला ताईना मागे उभं कर आवडतंय. पण मागे विकून तरी काय घडी घडी वाट याची पाने, अजून किती आहे अवकाश. काल सुद्धा वाट बघतोय भाऊ, तुला श्वास कितला थांबेल. चल मनुष्य देह ऐसा निघा, सच्चिदानंद हृदय सम्राट राष्ट्रसंत श्रीपाद बाबांच्या कृपेने गोष्ट सांगून जातो. करोनी प्रबोध संत पार उतरले. माऊलीने मस्त हे प्रमाण दिलं. कधी प्रबोध होतो? ताईने सांगितलं, काय सांगितलं? लोणीला चांगलं उकळावं लागतं म्हणे. तूप करायला गरम करणं पडत. वैनूत का गरम? गरम झाल्यानंतर त्याच्यावर जे तूप टोकलं जातं, त्या तुपामध्ये रूप येतं. या नावाला काय करतात? आणि या नावाला ठेविले नावे होते तुझे. मी तर नाही म्हणणे. याच्यासाठी ब्रह्मदेव सुद्धा ज्यांनी सृष्टी निर्माण केली तो वेळाधर होता. पैगा सृष्टीच्या उपक्रमा, पूर्विका विरक्तमा, वेडा आईचा ब्रह्मा ऐकला होता. मद ईश्वराचे न ओळखे, ना सृष्टी करू शके, ती चोरी केले के कशासाठी? तो शरणगैता कोणले हंस रूपी आहे श्री आली. परंपरा आपली आहे. छाती टोक सांगतो श्रीपाद बाबाने, भाऊ असा दमदमत ठेव. का? नसा नसामध्ये नामस्मरण बिंदलं पाहिजे. नसा नसामध्ये भिंत तेव्हा प्रबोधाची क्रिया तयार होते. आतून तुमच्याकडे दिवस आतून होतच का बाहेर टेकलेच? आपण म्हणतो ना माय माऊली मन टाकली दोय बरोबर होतो म्हणे. माय मन पोटुकी नाही. आतून जेव्हा मी आईच्या उदरातून बाळाला, आईला त्रास झाला, मला त्रास झाला आहे की नाही? अल्लड व्हायचे माझ्या आईला, पाण्या फुटला आणि प्रेमाचे पाजर फुटला. कशामुळे? माझ्या ओरडण्यामुळे. स्वतः रडाव, देवासाठी रडा. देवासाठी जेव्हा तुम्ही रडता ना तेव्हा आतून पाण्या फुटतो. पाजी प्रेम पाडा मुका घालून, हे शब्द आहे. अहो हे दूध आहे ना, सद्गुरूचे जे दूध दिलं ना, ते दूध म्हणजे प्रबोध ठेवताना दुधाची निर्मिती होते. ज्ञानेश्वर महाराज 12 वाद्य सांगतात, 17 स्थान द्यायची अनु हत्ता चालणारी. अरे समाधी बोधे बुजोशी बुजावणी. साधी गोष्ट आहे. मरेपर्यंत दूध संपत नाही. अरे 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 8 महिने मी माझ्या आईला पिलो. किती वर्ष जगलो, पायाला ठेक लागली त्या ओटातून आई शब्द येते. हा, तुम्ही माय माऊलीचं वर्णन करता की नाही? आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार. आई जन्म मरण्याच्या पलीकडे देते. जन्म मरण्याच्या पलीकडचं ज्ञान फक्त सद्गुरू देतो. श्रीपाद बाबा म्हणता, भाऊ शरणे पूर्ण शरीराचा कान देऊन ऐकलं ना, सावध झाला, अवधान झाला,
तो विचारला काय आम्ही कोणाच्या जयंतीला आलोय माझ्या मनोजम मारुतम तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मवानरं यत्मुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता काय भक्ती एक रुपयाचा कॉइन बॉक्स होता लाल कलरचा कॉइन बॉक्स होता 1 रुपया टाकायचे त्याच्यामध्ये फक्त 45 सेकंद द्यायचे नाही झालं टुक, 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 टुक. परत टाकलं तर ठीक नाही तर वाणी मरताना वाणी ते चालत्या ना रामकृष्ण हरी चालत्या म्हणा काय जावाय अहो जर मरताना वाणी बंद होते ओम नमः शिवाय रामकृष्ण हरी हे शब्द जर ओटातून निघत नाही मग ते भजन कुठलं असेल श्वासा में करा भजन गड्या रे श्वासा में करा भजन श्वासा में करा भजन गड्या रे श्वासा में करा भजन रे भजन करा भजन रे भजन करा भजन भजन करा भजन माया गाई भजन नाही तर माया गाई भजन भजन करत असताना एक टाळ मोठून आवाज हा सुद्धा आपल्याला भजनामध्ये ऐकायला यायला पाहिजे या भजनाचं नाही सांगायचं या भजनामध्ये आवाज येतात त्यात काही नवल नाही तुझे वेताळ नाचती हर्ष उत्सव जो रात्रंदिवस स्मशानभूमीवर ध्यानधारणा करतो त्याला सुद्धा आनंद होतो प्रभू रामचंद्राचं दर्शन हृदयामध्ये दाखवलं आम्ही देवकोणीच उत्तर देव हाय देव डबल ट्रेन मसाला निघतो यामुळे लोकल डबल वेळ आहे महाराजांनी सांगा ना प्रस्ताव गुणी गुचकी बसावं काय करायला पाहिजे सावध झालो सावध झालो सावध झालो
महाराज सांगतात सावध झालं कुठे हरीच्या जागरमध्ये. जागर आतून एका बाहेरून एक पुन्हा येऊन गेलो पुढे तरी ना नव्हतं. वय संपतोय काळकोटी फिरून फिरून तुम्ही तिथं काय येताय त्याचं कारण असं आहे की जोवरी श्वास चालू आहे ना तोपर्यंत श्वासाची किंमत समजत नाही. श्वास काय म्हणतो ते समजून घ्या. ज्या क्षणाला तुम्हाला श्वासाची किंमत आणि श्वास काय करतो श्वास काय म्हणतो हे कळेल त्यावेळेला शब्द विन संवादिजे इंद्रे नेनता भोगीजे बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी. आणि ही वस्तुस्थिती साधू संतांच्या कृपेने जेव्हा होते तेव्हा तिथं अर्जुनाला सांगता अर्जुना हा बोधू भेटेना मला तोवरी या साधना बजावला. तोवरी जोपर्यंत सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत आणि जर भेटला तर शेवटला क्षणपर्यंत तोवरी भजनाचे नाम संकीर्तन साधन वैसो दाखला पोरगा एक ठिकाणी म्हणजे खास का तर रे भाऊ रे अहो चिवना अहो काकाना अहो दादाना अहो मामाना आपण तिथं सांगतो हो जीव हो आत्मा हो अण्णा हो आबा हो दादा भाऊ आनंद आणणारे ते नको तुम्ही मानवी लोक तुम्ही बी नको आता खेळचे नाही घर बंद करी ऐकतात काय केलं आमच्या घरला सांगायला मग झालं असं बी काही कोणतं शास्त्र देत आवडले प्रॉब्लेम देत नाही विठाला जन्म मरण्या पलीकडचं ज्ञान जर पाहिजे असेल तर तंतोतंत शरण गेल्यानंतर हृदयामधला भगवंत कळतो. तो हृदयातला भगवंत कळायचा असेल तर जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारण नाही जन्म मरण शरणांगत शरण. कसं शरण यायला पाहिजे तुम्ही करता हो दादा डोकं तर ठेव. डोकं ठेवल्याने पूर्ण आशीर्वाद भेटतो. अच्छा तुमच्याकडे महादेवला मंदिर आहे का कारण हनुमंत मंदिर प्रत्येक गावले ना आता ज्या गावले मशानभूमी असं कोणतं गाव शे का म्हणजे शे म्हणजे महादेवला मंदिर पाहिजे बाहेर काढा लागत. महादेव मंदिर काय असं मेल्यानंतर त्या माणसाचं कार्य झाल्याचं पहिला मंडळाला बाहेर काढायला महादेव मंदिर लागतं. तुमच्याकडे कसं वाटतं बाई बोलता बोया महादेव पेढीला विठाला त्या महादेवच्या पिंडावर अखंड पाण्याची धार आहे तशी आत्मस्वरूपाच्या पिंडावर श्वासाची अखंड धार आहे. ही जाणीव जो करून देतो त्या अभंगाच्या पहिला
सद्गुरु आले सद्गुरु बरवे झाले आत्माराम हृदय आले. काय बरं झालं? माझ्या हृदयामध्ये आत्माराम आहे, कारण सर्वांच्या हृदयामध्ये आत्माराम नाही तर मनात नाही. बरोबर आहे का? ही मगाशी पत्रिका काय बघितली की बदली मंडळ पायसकडे, बदली मंडळ आहे ना पायसकडे वाल्यांचं, पण इथं नाव आहे आत्मोन्नती विश्वशांती. अखिल भारतीय गुरु भक्त स्वानंद प्रेमाला स्वांतन देश श्रीपाद बाबांनी याच्यावरनं कार्य चालू केलं होतं. जेव्हा डोंबिवलीला बाबा आले, बाबा महाराष्ट्रामधून इथं खारदेशामध्ये आले, बाबा पहिल्यांदा आमच्याकडे आले होते. डायरेक्ट पेटामाला चालू कर, मला काही येत नाही, शिव्या दे. बाबांची भाषा काय होती? इथून शिव्या दे. पण संतांची टेक वेगळी असते. 3 प्रकारची कृपा असते. हृदयामधला आत्माराम करण्यासाठी 3 प्रकारची कृपा लागते. एक शब्द कृपा, जे श्रीपाद बाबांचे शब्द उच्चारल्याबरोबर समोर अवस्था व्हायची. दुसरी दृष्टी कृपा, रामदास बाबांनी कीर्तनामध्ये सांगायचं फक्त माझ्याकडे लक्ष ठेवा. पण कीर्तनामध्ये त्यांच्या डोळ्याला डोळा जर ठेवला तर कीर्तनामध्ये अवस्था व्हायची. अवस्था होण्याचा अर्थ काय तो पण तुम्हाला समजवतो मी. ही झाली दुसरी कृपा. आणि तिसरी कृपा आहे ती स्पर्श कृपा. लावणी हात कुरवडीला माता सांगितली चिंता, ही आपल्या परंपरेची कृपा आहे. ज्या वेळेला निर्वारा म्हणतात तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, न का गेले, मला अनुग्रह देता का गेले. अनुग्रह देण्यासाठी पुन्हा यावा लागला. ही अनुग्रहाची रीत आपल्या संप्रदायात जशीच्या तशी आहे. म्हणून हा वैष्णव मेळा आहे. वैष्णव मेळ्याचा खरा अर्थ अनुग्रह आणि प्रबोध आणि नंतर स्वरूपाचं ज्ञान. तुम्हाला ओतप्रोत जे दिसतंय ते भगवंत स्वरूप आहे. यांनी मगाशी सांगताना सांगितलं की आजूबाजूला भिंती वरती छप्पर हे काढलं, हे आकाश जसेच्या तसं आहे. दुसऱ्या भाषेत व्यापक भाषेत सांगायचं असलं तर मी जो श्वास घेतोय तो डोंबिवलीवरून आजमवरून आणलेला. तुम्ही जो श्वास घेताय त्या श्वासाबरोबर एक हवा आहे. ही हवा तुमच्या पुरती मर्यादित नाही, ही विश्वव्यापक आहे. तुम्ही घेतलेला हवे, तुम्ही घेतलेला श्वासाबरोबर घेतलेलं नाम आहे ते सुद्धा विश्वव्यापक आहे. नाही पण त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, आकाश प्राण आणि प्रकाश. म्हणजे वायू आणि आकाश आणि प्रकाश हे तुमच्या पुरतं मर्यादित नाही. याची ओळख कशी द्यायची? याची ओळख कशी द्यायची? किती सोपं आहे, खूप सोपं आहे. आता आपल्याकडे ज्वारी पडल्या, मका पडलाय, पण मला एका सांगा, पडलेला मका आपण खात नाही का? याची याची का याची पडेल माणूस गले गट्या मागं लई तर इतका उचली लई एक पद्धत आहे ना. यम सुद्धा हाच विचार करतोय याचा किती उद्या, पण याला लई का नाही. हा मृत्यू लोक आहे. प्रत्येकाला मरण आदळ आणि प्रत्येकाला मरण सोपं जावं म्हणून. बघा तुमच्या घरी कोण यावं हे तुम्ही ठरवता का? या मला तुम्ही ठरवता, तुम्ही ठरवता ना. पण तुम्ही ठरवा माझ्या घरी यायला पाहिजे का देवदूत यायला पाहिजे. मी म्हणून असं नाही बरं का, म्हणा बाप म्हणा. पंजा मेला, आजोबा मेला, बाप मसना गेला, नातू पंतू तोही तैसा झाला. हे सगळ्यांना जायचंय, हे मृत्यू लोक आहे. पण काहीतरी करून जायचं. कशासाठी आलोय, का आलोय? कारण आम्हाला 2च शब्द शिकवले मुंबईमध्ये, गुरु करावा त्याचे धरावे म्हणतात. 2च प्रश्न विचारा, मी कोण मग देव कर. नामदेवरायांचा देव जेवढा कळला का? तुमच्या समोर देव येऊन बसला, कळेल का? मग देव कळण्यासाठी देव कसा असतो याची रीत समजून घ्या. आणि रीत समजा त्याचे तर कोणासाठी नसतं घ्या. भाऊ लग्न नाही करणं नको करू, कुवारा बी मरू नको, पण लग्नाच्या रीती बाकी आहेत ते जर माहिती असेल तर मंडपाखाली जा. ताईने सकाळी मस्त सांगितलं, मंडप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आमच्याकडे 10 वाजले मंडप राहतात. तुम्ही काय असतात, तुमच्याकडे पण असतं म्हणतं या गावाने सगळे नाही. आपण पण तुझा कीर्तन ना, माता पिता की जय तो बोला भाऊ. कारण मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव, अतिथी देव भव आहे ना.
पण आपण म्हणतो ना माता पिता की बस सासू ससुर की आपण नको घर जवळ व्हायला आवडत का तुम्ही? माझं उत्तर नाही बरं काय, माझं उत्तर नाही. महादेव कुठे राहतो? हिमालयात. हिमालयात केदारनाथ तेच आहे. हिमालयात पार्वती कोणाची मुलगी आहे? पुढे राहिला ना. लक्ष्मी कोणाची मुलगी आहे? क्षीरसागर सागराची आहे ना. विष्णू कुठे राहतो? मग मी आताच राहिलो का? विनोदाचा भाग नाहीये, विनोदाचा भाग सोडून द्या. विषय असा आहे की हे धन हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, ते देह मनुष्याचे. काय केलं? हा देह आहे, हे डोळे आज ना उद्या जाणार आहे. दृष्टीमध्ये जर बदल करायचा असेल तर बदल आतून व्हायला पाहिजे. आपण शेतकऱ्याची अवलाद आहोत. मी सातबाऱ्याचा उतराचा शेतकरी आहे. पेरणी व कधी नागरडी बरं येत ते देखील जण देल होत असो. तर जी शेंदळी पिकते, ती शेंदळी जर पिकली ती कोणाला सांगायला जाते का मी पिकली ती? आणि ती कच्ची असताना कशी लागते? पिकल्यावर कशी लागते? तसं नामस्मरणाचा चेहरा दिसतो. नीट ऐकून घ्या. पाठांतर केलेलं सोडून द्या. ओया पाठ असेल, अभंग पाठ हे सोडून द्या. ज्या नामस्मरणाचा चेहरा असतो, जो नामस्मरण करतो आणि एखाद्याला मृत्यू येत असेल, जर तिथं साधक असेल तो मृत्यू तिथे येत नाही, त्याला उठावं लागतं. हे आमचे बोल आहे. दुःखात चाखवून या सांगणे माझा अनुभव आहे. कारण हा अनुभव घेतल्याशिवाय सांगायचा नाही. जे खातो तेच बोलावं माणसाने. मग हा अनुभव कसा आहे? नकशिकांत ज्या वेळेला नामस्मरण चालतं, ते नामस्मरण चालतं ते कसं चालतं? ओंकारपणे उच्चार होय साचार हात बघ कैसा, तो शब्द वनमय दोमी दोमी ऐसा. पायाच्या अंकाला टेस लागली. कुठपर्यंत कळतं? डोक्याच्या मेंदूच्या केसापर्यंत कळतं. किती संवेदनशील आहे. मग तुम्ही नामस्मरण बसलेले असताना तुम्ही देहभान विसरायला पाहिजे का जास्त वस्तू देखायला पाहिजे? देहभान विसरण्याची क्रिया सांगू? तुम्ही मनात म्हणून सांगता. कीर्तन मा जामा यायची. या महाराजने कीर्तन संपलं, त्या महाराजने असं ठोकं, त्या महाराजने तसं ठोकं, आणि सुरू होत महाराज पासून तुम्ही 2-4 जणी बघतीस तो कोणता गरमा कवळ गुच्छा तुमले तरी गॅरंटी कितला वाजी जातो याचा काही पत्ता. पण सामान्य बोलण्यासाठी तुम्ही देहभान विसरून तुम्हाला काळ वेळेचं ठिकाण राहत नाही. मग नामस्मरण कुठे कधी केव्हा घ्यायचं याचं ठिकाण काळ वेळ नाम दोन्ही पक्ष म्हणजे कोण ते पण सांगून जातो. वैष्णव मेळा आहे म्हणून सांगतो. माळा का घालावी बोलता महत्वाचा प्रश्न. महाराज माळा का घालतात? तुम्ही माळा घालेले का? दाखवा राहिले. जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जो माळा घाली त्याला 5,000 रुपये परत चालू करते, तिथला जणी माळा घालतो. आमच्याकडे सप्तामा घालतात ते हप्तामा घालतात. तसं नकोय. तुळशी माळा का घालायची याचं उत्तर विचारा सद्गुरा. या महाराज घाला म्हणतो, मी घाला म्हणतो, या हे उपयोगाचं नाही. तुळशी देवाला आवडते. प्रमाण ऐकलं बघायची. आवडे देवाचे ऐका तो प्रकार. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं म्हणजे कार्बन डायऑक्साईड आपण जो प्राणवायू सोडतो, आपण जो श्वास सोडतो याला कार्बन डायऑक्साईड म्हणतात. आणि घेतो त्याला प्राणवायू म्हणतात. O2 + H2 = O2 H2O. म्हणजे हायड्रॉक्साईड जो वायू आहे त्याच्यापासून प्राणवायू काढायचा आहे. आणि तुळशी ही अशी वनस्पती आहे की ही फक्त आपण सोडलेला श्वास घेते आणि आपण घेणारा श्वासचा जो ऑक्सिजन आहे ती देते मनसर. तुम्ही जरी माळा नाही घालच्यात आणि जर चुकीचं माले निरोप ना सर्वांनी येण्याचं पण मरण टाइमले त्या माणूसचे पूर्ण वारकरी बनावाशिवाय प्रेत यात्रा उचलत नाही. पद्धत का नाही. तुळशीला पत्र, चंदनी माळा
आता उघडी डोळे मग जर हे तेव्हा करायचं मग जिवंतपणे का नको? हिंदू धर्म संस्कृती आहे की मेल्यानंतर त्याला पूर्ण वारकरी केल्याशिवाय अग्निदेवता जर त्याला घेत नाही मग जिवंतपणे या देहावर तुळशी पत्र ठेवायला काय हरकत आहे? अहो साधी गोष्ट आहे. आता सकाळी या महाराजांनी आपल्या जिबो महाराजांनी प्रसाद वाटला, महाप्रसाद. आपल्या घरी आम्ही प्रसाद करतच ना, पाहू नको येत असतो त्याला प्रसाद म्हणतात का काय म्हणतात? शिरा. जिथं श्रद्धा आणि भक्ती तयार होते, जो पदार्थ तयार केला जातो त्याच्यामध्ये भक्ती मिसळ होते, श्रद्धा मिसळ होते. ते श्रद्धा झाली तर तो महाप्रसाद होतो. आपण पाणी लाया आणि देवना ठिकाणी तेच पाणी आपले तीर्थ मंसन देतात नाही, पाणीच आहे ना. मग किती दोंडा पाणी देव कुठे? देहामध्ये. देव देहात देहात देव देहात देहात देव देहात देहात देव देहात का हो जाता राहू राहतो. जेव्हा भगवंत आपल्या जवळ आहे याची वस्तुस्थिती सद्गुरूच्या कृपेने ज्या वेळेला होते त्यावेळेला महावाक्याची ध्वनीची बोंब झाली. फिरविला घट ओढला चरणी महावाक्य ध्वनी. 4 वेदांची 4 महावाक्य. प्रज्ञान ब्रह्म, अयम आत्मा, ब्रह्मवासी, तत्ववासी. आता हे काय आहे? तुम्ही कितला नाव आहे? 4-5 शब्द काय? आबा, जिबो, घर वाचवा म्हणजे नवर नवरी ते का देतो नवर असं. प्रत्येकाची नावं जरी वेगवेगळी असेल तर वस्तू एक. व्यापकता मी तुम्हाला सांगतो, सद्गुरूच्या कृपेने मला जी व्यापकता मिळाली, जी कृपे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, निवृत्तीनाथांच्या कृपेने मला व्यापकता मिळाली. हे की नाही? ऐसे व्यापक ज्ञान दयाच्या हृदयी युसित दयाची साम्यता दृष्टी विशेष. कसं काय व्यापक आहे? आता या परिणाम महाराज बरोबर याचा बाबा उतर बरीच मागं तरी भेटतात, पण या प्रेम मूर्ती आहेत, या संताप मूर्ती आहेत, या आनंद मूर्ती आहेत. आणि मी काय मग आम्ही का भैरवनाथनी मूर्ती आहे. या उपाधी माझी चैतन्य असे सर्व तत्वज्ञ संत स्वीकार. मूर्तीचा अर्थ तुम्ही तंतोतंत मूर्तिवंत आहात. हा तुमच्याकडे बघून जसा आईला आनंद वाटतो तसं तुमच्या बोलण्याने सद्गुरूला आनंद वाटतो. श्रीपाद बाबा सांगायचे, केळो बाबाच्या निमित्ताने माझ्यापर्यंत आलेला निरोप फक्त तुम्हाला पोचवला मिळाला. मी तो हमाल धन्याचा तो हा. मी काय शायनिंग नाही मारालो, शायनिंग मारायला वैगे 84 साली मी मागा होता फ्रीज. त्या मला विचारत फ्रीज काय राहत. मग मी सांगा मडक तर द्या, पण काही मडक नेमन पाहिजे. शेवटला त्यांनी मडक कोरल अस का पक्कर असो कोर. आई बरबटेल मडक सुद्धा सद्गुरू नीट करतो. उद्या काल आहे ना मडकच माणसात ना का नाही? काय काय टाकतात ला या उगवतेच कधी. दाई उगवण्याच्या अवस्थेत नसतं. दुधाचं निमित्त दुधामध्ये विरजन टाकलं, दही झालं, पुन्हा दूध होणे नाही. दहीचं घुसळण केलं, ताक झालं, पुन्हा दही होणे नाही. ताक घुसळलं, लोणी घुसळलं, लोणी वेगळं केलं, तूप झालं, पुन्हा लोणी आणि तूप. प्रत्येकाचा भाव. मग तसे या हृदयामध्ये जसजसं भगवंत विराजमान होतो तसतसे भाव निर्माण होतात. आता जिला डोळे लागतात, जिला दिवस भरता येतात, तिच्या डोळ्यातून आसरू येतात, कळ येतात, तेव्हा तो भाव तसा पापाच्या आसुळा पिते.
मूर्ती प्रगट आहे पंडुकुमारा. ती मूर्ती ज्या वेळेला प्रगट होते ना त्यावेळेला त्याच्या डोळ्यातून हसू येते. कंठी प्रेम दाटे नैनी निरोधोटे हृदयी प्रगटे राम रूप किंवा भक्त नारद भक्त वा गद्गदा द्रौतम चिंतन हसंती कोत्रितम रुद्रंती भिक्षणम. किंवा बायबलच्या 23व्या एपिसोड मध्ये सांगितलंय ही लाफिंग लावली, शॉटिंग लावली, जम्पिंग लावली, या सगळ्या गोष्टी प्रत्येक धर्मामध्ये सांगितलंय. पुराणामध्ये पण हेच सांगितलंय की ज्या वेळेला महिमत परिणाम जात असताना डोंगराच्या कडेतून आपल्याला कसा सूर्य सकाळी तसा प्रकाश दिसतोय. तो म्हणतो ला इलाहा इल्लल्लाह रसूलुल्लाह. म्हणजे कुराणामध्ये सगळे शास्त्र वाचलेले तर आमच्याकडे टकास माठ भेटतात. तुम्ही करतात चांगला आहे वाचे, खूप साधा वाचे. आमच्याकडे वकील बॅरिस्टर सगळं येतं तर प्रत्येकाच्या भाषेत उत्तर द्यावं लागतं. आताच्या पोरांना कॉलेजच्या मुलांना फेसबुकची भाषा सांगावं लागते, इंस्टाग्रामची भाषा सांगावं लागते. पण मला सांगा जो माऊस उंदीर नाही बरं माऊस जो माऊस लॅपटॉपला वापरतात, जो माऊस पीसीला वापरतात, त्या माऊसला थोडं इकडे तिकडे केल्यानंतर तुमची फाईल इकडच्या तिकडे होते की नाही. पण तसा मेंदू मध्ये थोडसा सारखेपणा होऊ ना बघायला बी चालू लागतं. म्हणून त्या ठिकाणी ज्ञान देताना सगळ्या संतांनी मनाला आणि बुद्धीला दिलेलं आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपल्या आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्पर आहे. अहर्निशी म्हणजे टोळ मोळ जेवाले त्या डॉक्टरना वय घालू पाहिजे संध्याकाळी रात्री बोलत ना मी नामस्मरण करत, मी भजन करत. भजन करतो म्हणे तू भजन करतो यात ना बोल. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठा सांगता आनंद अव्यक्त निराकार नाही जाकार आणि तेथोनी चराचर हरिसी बदे ते सुद्धा भजन करत. तू का भजन करतो? मग भजन लावी मनाला चित्ताला चिंतन चित्ताला उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट आणि जेव्हा पांडुरंग भेटवतो तेव्हा तुमची वस्तू कळते. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी माझ. नामदेव महाराजांना सद्गुरु विश्ववाक्याच्या सांगितली काय दाखवलं? निज वस्तू आहे महात्मा प्रज्ञान करणं तूच ब्रह्म आहे. हे प्रबोधाचं वाक्य कुठपर्यंत पाठ केलं बरं ना? मी कुठपर्यंत पाठ केलं? 1000 लोकांमध्ये आवाज दिला आणि 90 अंशाचा कोण करून बघतो कुणीतरी आवाज दिलाय. आणि तुकाराम रात्रंदिवस बोंब मारून टाकतात. सांगे तुका अभी निकल गए सांस कार्य करो. मग यासाठी आत्ताच करा. काय करा? करू नका काही संत सांग. पूर्वीचा दोरा ब्राह्मण लागत ना अतिने लागत पहिले लागत पण लगनलं ब्राह्मण हे हो पहिला नाही तसं नाही लागत. साक्षीदार लागतो पहिले. बाबा माळा घालताना साक्षीदार मारत साक्षीदार यम शुद्ध बायको विचारत नाही जाऊ काय ते म्हणलं नाही काय काम नाही. समजत का भाषा? यम ज्या वेळेला येतो तेव्हा भाषा समजतो का? सद्गुरूंनी ज्या वेळेला जी भाषा सांगितली ती भाषा कशी असते बघा. इकडे सांगितलं शब्दविना संवादित. पहिले पत्र आहे महाराजांनी सांगितलं पत्र मला वाचता येईल सासवले का होतं पत्र ये वाची नका मला वाचा मी रडा लागलो सासू की रड काहीतरी वेगळे होईल. पण अर्थ लोपले पुराणे नाश केला. पण शब्द हा इतका भारी आहे. सामान्य शब्द जर डोळ्यातून हसून काढू शकतो. पण ते जाऊ द्या. मी तुमले विचारत मला तुम्ही गण गावले पाणी पिले तुम्ही स्वतःसाठी कुठलाही टाइम देता फक्त स्वतः.
जो मनुष्य स्वतःसाठी वेळ देतो, स्वतःसाठी, बायको, मुला, ते बाबांनी सांगू, सगळ्यांसाठी आपण वेळ देतो. स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे स्वतःचं आत्मपरीक्षण. श्रीवालोकन, श्रीपाद बाबांची भाषा आहे की श्रीवालोकन. मी एक दृष्टांत सांगतो आणि आपली वेळ झालेली आहे, कारण काय बऱ्याच लोकांना बोलायचं असतं. मी तरी दूर ते घेऊन म्हणतो वशिला मोठा नाही, फार झालं तर VIP पास त्यातले बंद करून मारली VIP पास फक्त लवकर झालं. सद्गुरूचा हा VIP पास असतो. तुमच्या चेहऱ्यावरची ज्या मुद्रा असतात त्या मुद्रा हा भगवंत ओळखतो आणि तो भगवंत शेवटच्या क्षणाला सांभाळतो. उगीच म्हटलं नाही मागे पुढे उभा राहील, शेवटच्या क्षणाला तुमची गात्र काम करत नाही, हे शरीर काम करत नाही. अशा वेळा तुम्ही निश्चित पडत असतात, पण तुम्ही आयुष्यावर केलेलं चिंतन तो म्हणतो मग हम बैठे आराम हमारा जप करत असत. केल्याने होत आहे आधी, केल्याशिवाय. माझा दृष्टांत काय आहे, फक्त आधी केलं, त्यात काय एवढं केलं तर होतं, केल्याने होतं म्हणजे केलं तर होतं. याच्यावर तुम्हाला दृष्टांत सांगतो आणि सेवा पट्टी होतं. विठाला विठाला खेड्यातली मुलगी शहरामध्ये आणि तिला आईने सांगितलं, बाई नांद्याला जात असते तर नवऱ्याच्या मर्जीप्रमाणे वा, तुला सगळं काही. आपल्याकडे काय म्हणतं, कुठं पॅकेटचं बटन नेम म्हणतं, असं म्हणतात. तसं नाही, तुमनं लग्न राहिले आज माना गाव म्हणत त्या माना हो त्या माना राहिल्या तुमचं तुमनं लग्न राहिलं माना. असं वकील हा नवरा केला जातो आणि वकील रोज कामावरून यायचा आणि जेव्हा त्या कोर्टामध्ये जाऊन तो वकील जशी काही केस लढायचा, केस जिंकल्यानंतर घरी आल्यानंतर बायकोला सांगायचं, बघ आज अशी केस होती, मी असं सांगितलं, असे विटनेस होते, त्यांनी असं करायला लावलं आणि मी ते केस न जिंकणारी केस जिंकली. एकच शब्द बोलाय, त्यात काय केलं तर होतं. एक दिवस ऐकलं, प्रत्येक वेळेला तो मस्त मोठा की करून सांगायचा. आता काय काय लोकांना सवय असते, मी असं केलं, मी तसं केलं, मी आमचं केलं. हा मी नडतो बरं का, अहो कोणी मी नडत. आणि मीचं परिवर्तन जेव्हा होतं ना तेव्हा, कारण मी सुद्धा याला नडलेलं आहे. कोणाला? भगवान श्रीकृष्णाला. लक्षात घ्या, तो बोला म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, अरे जगाची चालविता मी एक. आणि बोलता 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 जेव्हा तो सर्पाच्या ठिकाणी लीन होतो तेव्हा त्याचे वाक्यरचना वेगळे, त्याची वाक्यरचना तो वेगळं होतं. हे विश्वची माझे घर ऐशी मती जाची सर किंबहुना चर आणि अचर. किंवा असो, मी तुम्हाला दृष्टांत पूर्ण करतो. तर त्यावेळेला एक दिवशी काय होतं, खरोखर एक अवघड केस असते, इतकी अवघड केस असते की सगळ्या गावाला लुबाडून एक सरपंच होतो आणि त्या सरपंचाला विटनेस म्हणून गावच्या काही लोकांनी तयार नसताना हा विटनेस तयार करतो आणि खोटा सरपंच झाला म्हणून तो केस जिंकतो आणि बायकोला सांगायला इतक्या आवडीने इतक्या याच्याने सांगतो की ती बायको सगळं ऐकून घेते आणि एकच शब्द होते, काय काय एवढं केलं तो होतं. राग येतो, राग. कोण आहे? वकील. राग आल्याबरोबर डायरेक्ट सांगतो, तुला आजपासून सोडचित की, तुला माहिती. वकील दे फारकती देतो, ठीक आहे, येते घरी, आपल्या माहेरी येते, माहेरी थांबते. मग आता करायचं काय? हालाकीची परिस्थिती, आई वडील गरीब असतात, कामाला लागलं पाहिजे. काम धंदा शोधण्यासाठी फिरता गावाच्या बाहेर एक सर्कस उभी असते. हा सर्कशीत फिरते. सर्कशीत फिरत असताना सगळ्यांना विचारते, मला काही झाडू लोकचं काम, भांडी धुण्याचं काम, काही आमच्याकडे काही काम नाही. तर त्याची कला आहे तो कलावंत आहे, ज्याच्याकडे गुण आहे तो गुणवंत आहे, ज्याच्याकडे भाग्य आहे तो भाग्यवंत आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे तो ज्ञानवंत आहे, ज्याच्याकडे तोंड आहे तो वासवंत आहे. असं मला विचार असा होता. एक दिवशी मग आता काही काम नाही आहे, घरी जायचंय. जाता जाता एक हत्तीला नुकतंच ते पिल्लू झालेलं होतं. तिला ते पिल्लू बघून आवडलं, तर हिला घरी बकरीने काय म्हणतात आपल्याकडे शेळी आवड शिकेले. त्या आवडदारांनी सवय ऐकली आणि ते पिल्लू उचलतो.
कोणाचं? हत्तीचं. हत्तींचं पिलू उचलते. आता तिचा पिल्लू विचारण्याचा घाव आणि सर्कशीचा मालकाचा बघण्याचा घाव एक. बापरे, आपल्या आपल्या तंबूमध्ये, आपल्या सर्कशीमध्ये एक बाई हत्ती उचलते. त्याला नवल वाटतं. तो ताई साहेब, तुम्ही कधीपासून उचलता? हो म्हणे, मी आत्ताच उचललं. ठीक आहे म्हणे, तुम्ही काम करता म्हणे. काहीच करत नाही म्हणे, आजपासून तुमचा पगार फिक्स. याला फक्त उचलायचं आणि याला खाऊ घालायचं. झालं. सर्कशीचं नाव चेंज. दुसऱ्या गावाला जाते तेव्हा सर्कशीचं नाव असतं बाई हत्ती उचलते. नाव चेंज झालं बरं का. असं करता करता मुंबईला सर्कस येते. हा वकील असतो आणि याने ती पाठी वाजवते, बाई हत्ती उचलते. झालं. याला नवल वाटतं, आता मी वकील आहे, मी पैलवान बघितलं, पण हत्ती उचलणारा पैलवान कोणी बघितला? मी बाई हत्ती उचलते. हा घेतो. पहिलं तिकीट काढलं, पुढच्या लागेल मस्त घेऊ बात. सगळी सर्कस संपते आणि शेवटचा सीन असतो हत्ती उचलणार. ही नेहमीप्रमाणे अप टू डेट कपडे घालते सर्कशीतले, टकाटक येते आणि हत्ती उचलते सगळ्या टाळ्यांच्या प्रकारात आणि येते आणि आपल्या रूममध्ये येते. याला राहत नाही, बाई हत्ती उचलतेची मुलाखत घेतली पाहिजे. आपल्याकडे कोणी चांगलं करतं मुलाखत घेतच एखादा कीर्तनकर काही उलट सुलट बोलण्याचं घेतच का तुम्हाला? श्रीपाद बाबांपासून श्रीपाद बाबा एकच सांगायचे, जर या पट्ट्याला अनुभव नाही आला शब्दाचा तर भर चौकात राखेल टाकून पेट. आजही तीच पद्धत आहे. नाम जर घेतल्यानंतर अनुभव नाही आला, माझं नाम मला परत करा. करू शकता? जर नुसता आत्याने ठेवलेल्या नावाने एवढा अगर्व चढतो, ब्रह्मज्ञानाने झालेला ज्ञानाने गर्व किती चालेल सांभाळून असो. तर हा भेटायला जातो. ती मस्त मंडप तिथं गॉगल काढते, मेकअप करत असते. तेवढं ती आरच्यामध्ये बसते. मालक आले, पती आला, परत गॉगल घालते. या बस ताई, तुम्हाला काही प्रश्न विचारले म्हणजे बोला म्हणजे काय? तुम्ही हा एवढा जड वजन हत्ती कसा उचलला? तिचं उत्तर काय? केलं तर होतं, त्यात काय नव्हतं. त्याचा खटका पडतो. हे वाक्य मी कुठेतरी ऐकलं. हे वाक्य मग त्याला आठवतं. कुठे ऐकलं? स्वस्ती श्री शिवाचं जर यज्ञ करायचं असेल तर लग्न लावा. हा मेळावा आहे. मेळावाचा अर्थ जीवाचं शिवाचं यज्ञ. याला मेळावा. सर्व दश इंद्रियाचा जो राजा आहे, मनाला उन्मन करण्यासाठी हा मेळावा आहे. मग ती बोलल्यावरती म्हणते या गोष्टी अशाच असतात. प्रत्येक सरावामुळे या गोष्टी होतात. इंद्रियांना वळण पडल्यानंतर 4 व्हीलर चालू शकतो, 2 व्हीलर चालू शकतो. 4 व्हीलर मध्ये झोपले तरी चालतात, 2 व्हीलर वाले झोपू नका. म्हणून सांगतो, मी बोललो, तुम्ही भजन करा. विठोबा तुमच्या माझे श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, माने बाबा, श्रीपाद ब्रह्ममूर्ती, नाना बाबा, ब्रह्ममूर्ती, धनराज महाराज, तुम्ही सर्व देववृंद यांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो. सेवेला पूर्ण हरे हरे
हरे सांगत